हॅलो. माझा आवाज आणि व्हिडिओ तुम्हाला विजिबल असेल म्हणजे मी तुम्हाला दिसत असेल तर कृपया मला कोणीतरी कळवावं, जेणेकरून मी माझ्या विषयाला सुरुवात करीन. माझा आवाज आणि मी तुम्हाला दिसत असेल तर कृपया मला कळवावं. आणि व्हिडिओ सुद्धा दिसतोय, आवाज येतोय आणि व्हिडिओ सुद्धा दिसतोय. अच्छा, व्हिडिओ आणि आवाज दोन्ही गोष्टी व्यवस्थित आहेत. हॅलो. माझा व्हिडिओ आणि आवाज दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित असतील, दोन्ही गोष्टी अच्छा दिसतोय म्हणून प्रफुल्लचा मेसेज आलेला आहे. दिसतोय म्हणजे आवाज आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत. हे या ठिकाणी बोथ आर क्लिअर. ओके. बन्सी सरांचा मेसेज आले, दोन्ही पण ओके, बोथ आर क्लिअर. तर मी माझ्या विषयाला सुरुवात करण्याआधी मी स्वतःचा अल्प परिचय या ठिकाणी देऊ इच्छितोय. माझे नाव शुभम विश्वनाथ वनवे. भंडारा जिल्ह्यापासून, भंडारा या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 18 किलोमीटर अंतरावर पहिला या नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी मी सध्या वास्तवास आहो. माझ्या शैक्षणिक वाटचालीबद्दल सांगायचे झाल्यास मी BA इन जिओग्राफी, इकॉनॉमिक्स अँड सोशिओलॉजी मध्ये BA केलेलं आहे. त्यानंतर मी MA सोशिओलॉजी केलेलं आहे RTMNU युनिव्हर्सिटी नागपूरमधनं. त्यानंतर मी आत्ता सध्या अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी बँगलोर या ठिकाणी MA इन डेव्हलपमेंट नावाचा अभ्यासक्रम सध्या करत आहो. म्हणजे मी सध्या अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी बँगलोरचा विद्यार्थी आहोत. हा झाला माझा अल्प परिचय. आता आपण विषयाकडे वळूया, विषयाला हात घालूया. मुळात मी सशक्त, तू अशक्त. मी काजल मॅडमचा मेसेज आला आहे की शुभम दिसत आहात, आवाजही येत आहे, म्हणजे सर्व परिस्थिती या ठिकाणी ठीक आहे. आता आपण मस्तपैकी वेब संवाद या ठिकाणी घडवून आणूयात, मस्त चर्चा या ठिकाणी घडवून आणूयात. एक वैचारिक विचारमंच आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, तर या ठिकाणी आपण छानसं वेब संवाद घडवून आणूयात. धन्यवाद काजल मॅडम. तर मित्रांनो, मी बोलत होतोय की मुळात मी सशक्त, तू अशक्त, किंवा तू सशक्त, मी अशक्त, अशा पद्धतीचे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, अनेकदा अनुभवतोय. आपल्या डोळ्याला अनेकदा अशी परिस्थिती दिसते की ज्या ठिकाणी कुणीतरी सशक्त दिसतोय किंवा कुणीतरी अशक्त दिसतोय. आणि मुळात अशा पद्धतीची सशक्त आणि अशक्त परिस्थिती आपल्या भारतीय समाज व्यवस्थेत बघण्यासाठी, ती अनुभवण्यासाठी, ती जाणवण्यासाठी आपल्याला कुठेतरी आडोशाला जावे लागत नाही. हे आपल्या भारतीय सामाजिक व्यवस्थेचं एक महत्त्वाचं लक्षण आहे की सशक्त आणि अशक्त अशी परिस्थिती आपल्याला पावलोपाली जाणवते. मुळात हे सशक्त अशक्त नावाचे धोरण, मी धोरण अशा शब्दप्रयोग या ठिकाणी जाणीवपूर्वक करत आहो. आणि मला वाटते की धोरण हा शब्दप्रयोग या ठिकाणी जाणीवपूर्वक करायला पाहिजे. तर मग हे सशक्त अशक्त नावाचे धोरण आपल्याला स्वातंत्र्याच्या पूर्वीही दिसतंय. आपण स्वातंत्र्याची स्वप्न पाहायला लागलो, स्वातंत्र्याची सोनेरी स्वप्न आपल्याला पडायला लागली, त्यावेळेस सुद्धा त्या पद्धतीचे धोरण, सशक्त अशक्त नावाचे धोरण त्याही काळात होतंय. आणि नंतर
स्वातंत्र्याची सोनेरी पहाट या भारतभूमीत उजाळली तेव्हा सुद्धा हे सशक्त अशक्त नावाचे धोरण स्वातंत्र्यानंतर सुद्धा या भारत देशात अव्याहत राहील, सतत राहील, ते सतत चालत राहील अशा पद्धतीचे भाकीत त्या काळातील काही सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तिमत्वांनी केलं होतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एकीकडे पंडित जवाहरलालजी नेहरू आपल्या देशाचे प्रथम पंतप्रधान स्वातंत्र्यानंतर देशाला संबोधताना नव्या भारताचे चित्र जनतेसमोर ठेवत असतात. आपण स्वातंत्र्यानंतर काय काय करणार आहोत ह्या पद्धतीचे चित्र जनतेसमोर ठेवत असतात. तर अगदी दुसऱ्याच दिवशी दिल्लीच्या आझाद मैदानावरून अण्णाभाऊ साठे म्हणतात की यह आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. म्हणजेच काय तर हे सशक्त अशक्त नावाचे धोरण स्वातंत्र्यानंतरही या देशात अव्याहत राहील, सतत राहील, त्याचे अस्तित्व मिटणार नाही अशा पद्धतीचे भाकीत, अशा पद्धतीची कल्पना त्या काळातील सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलेली होती. पण तरीही स्वातंत्र्यानंतर या सशक्त अशक्त नावाच्या धोरणात कोणताही बदल झाला नाही, कोणतेही परिवर्तन त्यामध्ये घडून आले नाही असे म्हणणे मला वाटते शहाणपणाचे ठरणार नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल, अजाणतेपणाचे ठरेल. कारण या सशक्त अशक्त नावाच्या धोरणात स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्याची 70 ओलांडल्यानंतर, म्हणजेच त्या स्वातंत्र्याच्या संपूर्ण 70 वर्षामध्ये जर आपण या देशाचा इतिहास अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर अनेक बदल, अनेक परिवर्तने या सशक्त अशक्त नावाच्या धोरणात घडून आलेत. अनेक बदलांनी त्या धोरणात प्रवेश केला आहे. आणि मग ह्या सशक्त अशक्त नावाच्या प्रवासात, हा प्रवास अभ्यासत असताना आपल्याला एक गोष्ट लगेचच लक्षात येतोय. आणि ती गोष्ट कोणती? तर ती गोष्ट म्हणजे या सशक्त अशक्त नावाच्या धोरणाने केलं काय तर कुणाच्या तरी वाट्याला पुडकीवरचे जीवन दिलंय, तर कुणाच्या तरी वाट्याला परिघावरचे जीवन या सशक्त अशक्त नावाच्या धोरणाने दिलंय. आणि हे आजही सुरू आहे. मग तुमच्यापैकी कुणीतरी कदाचित एक प्रश्न विचारेल की हा संबंध इतिहास, हा संबंध सशक्त अशक्त धोरण आज 2020 मध्ये ज्या काळात आपण कोरोना नावाच्या मोठ्या संकटाचा सामना करत आहोत, या काळात हे सर्व उकरून काढण्याचे कारण तरी काय? हा विषय पुन्हा चर्चेसाठी खुला करण्याचे कारण तरी नेमकं काय? बरोबर. नक्कीच तुमच्यापैकी कुणीतरी हा प्रश्न विचारेल आणि विचारायला हवाच. मुळात तो प्रश्न विचारणारे आणि तशा पद्धतीचा विचार बाळगणारे दोन्ही व्यक्ती बरोबर आहेत. तो प्रश्न नक्कीच विचारायला पाहिजे की या कोरोना काळात सशक्त आणि अशक्त या विषयावर बोलण्याची गरज तरी काय? पण मित्रांनो, मला वाटते की गरज आहे. मी मान्य करतोय की कोरोना नावाचा हा संकट या देशावर ओढवलेला असताना, या जगावर ओढवलेला असताना त्याचा अभ्यास आरोग्य या दृष्टिकोनातून केला जातोय. आरोग्य या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करायला पाहिजेच. कदाचित तुमच्यापैकी काही जण असं सुद्धा म्हणतील की कोरोना हा तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय, याचा अभ्यास आरोग्याच्या दृष्टिकोनातून करायला पाहिजे. नक्कीच बरोबर आहे. मात्र या कोरोना काळातील संकटाचा अभ्यास केवळ आरोग्याच्या दृष्टिकोनातून करायला पाहिजे असं मात्र आपण म्हणू शकत नाही. का बरं म्हणू शकत नाही? कारण आजच्या काळाचा अभ्यास करत असताना आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की याला अनेक बाजू आहेत, या विषयाला अनेक पैलू आहेत.
आणि त्या विविध बाजू, विविध पैलू आपण जेवढ्या लवकर समजून घेऊ, जेवढ्या लवकर आपल्याला हे लक्षात येईल की कोरोना संकट जो या देशावर ओढवलेला आहे तो केवळ आरोग्याशी संबंधित असलेला संकट नाही आहे, तर त्याच्या अनेक बाजू आहेत. हे जेवढ्या लवकर आपण समजून घेऊ, मला वाटतंय तेवढ्या लवकर आपण आपल्या भविष्याचे आरोग्य सुरळीत बनवू शकतो. आणि म्हणून या संकटाचा एक पैलू आपल्या समोर मांडण्यासाठी महती विचारमंचावरून आपल्या समोर विषय मांडतोय, परिघावर जगणाऱ्यांची टाळेबंदी. विषय काय तर परिघावर जगणाऱ्यांची टाळेबंदी. मग मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे की आता सध्या मी एका घरामध्ये बसलेला आहो आणि आपल्याला माहीत आहे, साधा नियम आहे घराचा की घराची रचना जेवढी सक्षम असेल, सुरळीत सक्षम असेल, पक्की असेल, तेवढा तो घर अधिक शोभून दिसतोय, अधिक टिकाऊ असतोय, अधिक काळ तो जगतोय. हे खरंच आहे. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीच्या रचनेला अतिशय महत्त्व असतं. मग त्याच मताला उजवा हात देत मी माझ्या विषयाची सुद्धा रचना केलेली आहे. तर सर्वप्रथम मी तुमच्या समोर माझ्या विषयाची रचना काय आहे ती रचना सर्वप्रथम आपल्या समोर ठेवतो. तर 2-4 भागामध्ये मी आपल्या विषयाला विभागण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते 2-4 भाग कसे, तर सर्वप्रथम मी या विषयाची ओळख तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न करेन की मुळात विषय नेमका काय आहे. कारण हा विषय मी जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या संपर्कातील अनेक व्यक्तींपर्यंत या विषयाची, या फेसबुक लाईव्हची माहिती प्रसृत करत होतोय, माहिती पोहोचवत होतोय, तेव्हा मला एक प्रश्नरूपी रिप्लाय वारंवार येत होता आहे. आणि तो रिप्लाय काय तर, तुमचा विषय थोडंसं अवघड दिसतोय, विषयाचा अल्प परिचय आम्हाला करून द्या. आणि म्हणून मी हे ठरवलंय की सर्वप्रथम विषयाची विस्तृत ओळख मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर विषयाची ओळख करून दिल्यानंतर दुसरा टप्पा काय असेल तर परिघावरचे जिने समाजातील एका वर्गाच्या किंवा समाजातील एका घटकाच्या वाट्याला परिघावरचे जिने येण्याचे नेमकं कारण तरी काय, हा दुसरा मुद्दा आपला या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आजच्या लॉकडाऊनच्या दृष्टिकोनातून बोलत असताना परिघावरचे जिने जगणाऱ्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह, एक दृष्टिकोन या ठिकाणी आपण कसं बघतोय, हा नंतरचा मुद्दा असणार आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की या कोरोना नंतर काय, म्हणजे सध्या परिघावरचे जिने ज्यांच्या वाट्याला येत आहे त्यांचं कोरोनानंतर काय होणार. हा कोरोनाचा काळ, या कोरोनावर आपण विजय मिळविल्यानंतर मग काय होणार, हा नंतरचा मुद्दा. आणि सर्वात शेवटी आपण या विषयाचा निष्कर्ष काढू, या विषयाला कन्क्ल्यूड करू आणि तुमचे छानसे अभ्यासपूर्ण प्रश्नांचे सुद्धा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर विषयाची ओळख करून देताना सर्वप्रथम मला या ठिकाणी सांगायला आवडेल की विषय थोडासा क्लिष्ट वाटतोय. मग परिघ हा अतिशय महत्त्वाचा शब्द या विषयामध्ये आहे. परिघ या शब्दाचा शब्दशः अर्थ काढण्याचा जर आपण प्रयत्न केला तर त्याचा अर्थ काय निघतोय तर एक घेर किंवा एक घेरा, ज्या ठिकाणी विशिष्ट लोकांचं वास्तव आहे, त्या विशिष्ट लोकांना वगळता अन्य लोकांना त्या घेऱ्यामध्ये डोकावून बघण्याची अनुमती नाही आहे, अशा पद्धतीचे एक विशिष्ट घेर ज्याला आपण परिघ म्हणतो. हा झाला परिघ या शब्दाचा शब्दशः अर्थ.
मात्र नंतर आपण या विषयाला बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय दिसतंय तर परिघावर जगणाऱ्यांची हा शब्द जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हा शब्द म्हणजे परिघावर जगणाऱ्यांची हा शब्द कुठेतरी मला वाटतंय की एक नकारात्मक भाव निर्माण करतोय, याच्यामधून नकारात्मक अर्थ आपल्याला दिसतोय. मग परिघावर जगणाऱ्यांची या शब्दाला एक समानार्थी शब्द शोधण्याचा जर आपण प्रयत्न केला तर एक शब्द आपल्यासमोर उभा राहतोय. परिघावरचे जगणे याला एक समानार्थी शब्द आपल्यासमोर उभा राहतोय आणि तो समानार्थी शब्द म्हणजे काठावरचे जगणे. परिघावरचे जगणे म्हणजे काठावरचे जगणे. तर मग परिघावरचे जगणे हे त्या लोकांचे जगणे आहे जे लोक काठावर जीवन जगत आहेत. मग नेमकं काठावर जीवन जगणारे लोक म्हणजे नेमकं कोण? ते लोक कोण आहेत जे काठावर जीवन जगत आहेत? ते लोक कोण आहेत जे परिघावरचे जीवन त्यांच्या वाट्याला येत आहे? तर काही उदाहरणे आपण या ठिकाणी बघू. उदाहरणाद्वारे आपल्याला लवकर कळेल की नेमकं परिघावरचे जगणे म्हणजे नेमकं तरी काय. तर मागील काळात मी महती फाउंडेशनच्या वतीने आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता आणि त्या स्पर्धेमध्ये लॉकडाऊनमधील सर्वसामान्य या विषयावर मी आपले मत मांडले होते. त्या भाषणाची लिंक महती फाउंडेशनच्या यूट्यूबवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला बघावंसं वाटेल तर नक्कीच बघा. त्या भाषणामध्ये सुद्धा मी कुठेतरी परिघावरचे जगणे, परिघावरचे जीणे ज्या लोकांच्या वाट्याला येत आहे त्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला होता. तर आत्ताच्या संदर्भात पुन्हा त्या विश्लेषणाची थोडीशी मदत घेऊन परिघावरचे जगणे म्हणजे नेमकं काय आणि ते कोणते लोक आहेत जे परिघावरचे जगणे जगत आहेत, परिघावरचे जीणे जगत आहेत, याची उदाहरणे जर या ठिकाणी मला देण्याचं मी जर धाडस केलं तर शेतकरी, शेतमजूर, कामगार, रिक्षा चालक, धुनी भांडी करणारी महिला, कोलकात्याच्या सोनागाची असो किंवा देशातल्या विविध भागात सेक्स वर्क करून आपली उपजीविका भागविणारी महिला, आपल्या पोटासाठी आपल्या खेड्या गावातून शहरात गेलेला कामगार असो, आपल्या शहरामध्ये आपल्या सर्वांना सेवा देणारा डिलिव्हरी बॉय असो, शहरात सेवा देणारा ओला उबेर चालवणारा तो चालक असो, अनेक शहरातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये काम करणारे आमच्या खेड्यातून गेलेले कामगार वर्ग असो, हा संपूर्ण लोकांचा वर्ग मला सर्वसामान्य आणि परिघावरचे जीने जगणारा वर्ग वाटतोय. याची जर आपण थोडं सैद्धांतिक वर्णन जर करण्याचा प्रयत्न केलं तर या सर्वांचा समावेश असंघटित क्षेत्रातील कामगार असा केला जातोय. असंघटित क्षेत्र म्हणजे ते क्षेत्र ज्यामध्ये तुमच्या उद्या काय होणार याची शाश्वती नसते. बरोबर की म्हणजे तो डिलिव्हरी बॉय घ्या की आज तो आपल्याला चांगलं खाद्य आणून देत आहे, अनेक स्वादिष्ट खाद्यांची डिलिव्हरी आपल्या घरापर्यंत करत आहे, पण त्याला माहीत नसते की उद्या आपल्यासोबत काय होणार आहे. काजल मॅडमचं म्हणणं आहे की सर्वसामान्यांची व्यथा शुभम मांडत आहे. एक सरांचा मेसेज आला आहे की तुम्ही खरंच परिघा विश्व छान आहे. धन्यवाद तुम्हा सर्वांचे. आणि ही व्यथा आपल्याला दिसतंय, आजच्या काळात दिसते. आपण डोळ्याने बघत आहोत. रोजचे न्यूजपेपर वाचत असताना आपल्याला हे लक्षात येत आहे. अनेक चित्र आपल्या डोळ्यासमोर असे उभे राहत आहेत की ते चित्र बघितल्यानंतर असं वाटतंय की आपण कोणत्या समाजात राहत आहोत. ज्या समाजात एक असा लोकांचा समूह आहे ज्या लोकांना आजही त्यांच्या
जीवनात उद्या काय होईल हेच माहीत नसते, बरोबर. तर मग मी परिघावरचे जीवन जगणाऱ्या लोकांची काही उदाहरणं देत होतो आणि असंघटित क्षेत्राबद्दल बोलत होतो. तर ह्या असंघटित क्षेत्रात काम करणारे सविता बेदरकर मॅडमच्या म्हणणं आहे की खूप चांगला विषय मांडला. थँक्यू सो मच मॅडम. आपल्यासारख्या सामाजिक क्षेत्रात धाडसाने काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाकडून असा जेव्हा रिस्पॉन्स मिळतो तर तेव्हा एक ऊर्जा मिळते. कारण आपण सर्वसामान्य वर्गातून येणारे लोक, त्याच्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे नेमकं काय असते ते सर्वसामान्यांचे जगणे आपण अनुभवतोय. आणि म्हणून आपली जी वाणी असते, आपलं जे कोणताही विषय आपल्याला भेटतो तर त्याच्यामध्ये सर्वसामान्यांची जी व्यथा असते ती व्यथा नक्की बाहेर पडते म्हणजे पडते. माझ्यासोबत तरी असं होतंय की सर्वसामान्यांची व्यथा लगेच कुठेतरी बाहेर पडते. आमच्या प्रदीप सरांच्या मेसेज आलाय की वेल डन, थँक्यू सो मच सर. तर मग या असंघटित क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत, या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या सध्याच्या जीवनशैलीबद्दल, सध्या ते कोणत्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत याबद्दल आपण थोडासा अभ्यास करण्याचा जरी प्रयत्न केला ना तर आपल्याला लक्षात येईल की नेमकं परिघावरचे जीवन म्हणजे नेमकं काय असते. आणि हे असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक आमचे तुमचे भाऊ, आमच्या तुमच्या बहिणी, आमचे तुमचे माता पिता, यांच्या वाट्याला कोणते जीवन येत आहे आत्ता सध्या. तर हे असंघटित क्षेत्रात काम करणारे जेवढे लोक आहेत, मला वाटते मी माझ्या बुद्धीप्रमाणे त्या सर्वांना मी परिघावर जीवन जगत असणारे एक उदाहरण म्हणून या ठिकाणी घेईन. मुळात मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायला हवं, मला या ठिकाणी आनंदाने सांगायला हवं, जाणीवपूर्वक सांगायला हवं की परिघावर जे जिने या शब्दाची ओळख आपणा सर्वांना करून देताना कदाचित थोडंसं मागं पुढं होऊ शकतं. किंवा कारण मी भाषेशी संबंधित कोणताही विशेष कोर्स केलेला नाही. जेवढं काही वाचन आहे त्याच्या बेसिसवर बोलण्याचा प्रयत्न करत असतो. कोणत्याही पद्धतीच्या विशेष भाषेशी संबंधित कोणताही विशेष कोर्स मी केलेला नाही आहे. किंवा एक भाषेच्या, विशेषतः मराठी भाषेचा प्रचंड अभ्यास वगैरे असं काही नाही. त्याच्यामुळे अधिकाधिक खोलात जाण्यापेक्षा परिघावरचे जिने या शब्दाचा एक साऊंड जर आपण ऐकण्याचा प्रयत्न केला तर तो साऊंड नकारात्मक येतोय. आणि म्हणून परिघावरचे जिने म्हणजे नेमकं काय हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. तर मग ही झाली विषयाची ओळख की नेमकी परिघावरचे जिने म्हणजे नेमकं काय. आणि मला वाटतंय की आत्ता विषयाची ओळख किंवा परिघावरचे जगणे आपण नेमकं कशाला म्हणू या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं असेल. यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी निर्माण होतोय की आपल्या समाजातील काही लोकांना परिघावरचे जीवन त्यांच्या वाट्याला का बरं येत आहे, त्याच्या पाठीमागे काय कारणे आहेत, कोणकोणते कारणे त्याच्या पाठीमागे आहेत की ज्यामुळे त्या लोकांना आजही आपल्याशी उद्या काय होईल, आपल्या जीवनाशी उद्या काय होईल याची कल्पना ते करण्यासाठी अक्षम ठरत आहेत, म्हणजे ते करू शकत नाही ॲक्च्युली. तर त्याच्यासाठी अनेक कारणे आहेत. पण मी त्या विविध कारणांचं दोन मुख्य भागामध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुळात ते दोन मुख्य भाग कोणते, ज्या दोन मुख्य भागामध्ये मी विभागणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे
हे सांगण्याआधी मला हे सांगायला आवडेल की ते दोन्ही भाग एकमेकांशी लिंक आहेत, एकमेकांशी संबंधित आहेत. म्हणजे एका पारड्यामध्ये आपण थोडंसं वजन दिलं किंवा एका पारड्यामध्ये काहीतरी प्लस केलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये काहीतरी मायनस केलं तरी त्यांच्या एकमेकांवर परिणाम होतोय, असे ते दोन क्षेत्र आहेत. आणि ते दोन क्षेत्र म्हणजे सामाजिक आणि आर्थिक, हे दोन क्षेत्र. तर समाजातील काही लोकांच्या वाट्याला सर्वसामान्य जीवन, परिघावरचे जीवन त्यांच्या वाट्याला येण्यासाठी मला जे विविध कारणे दिसतात, त्या विविध कारणांची विभागणी मी सामाजिक आणि आर्थिक या दोन मुख्य मुद्द्यांमध्ये त्याची विभागणी केलेली आहे. तर सर्वप्रथम सामाजिक म्हणजे असे कोणते सामाजिक घटक आहेत आपल्या समाजामध्ये की जे आजही काही लोकांच्या वाट्याला परिघावरचे जिने देण्यासाठी कारणीभूत आहेत. आपण डॉक्टर आंबेडकरांना वाचण्याचा जर प्रयत्न केला तर डॉक्टर आंबेडकर म्हणतात, म्हणजे या देशाच्या भविष्याविषयीची कल्पना करत असताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात की ठीक आहे की आपल्याला राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे, या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार भेटत आहे, वन वोट वन व्हॅल्यू म्हणजे प्रत्येकाच्या मताचे समान मूल्यमापन या ठिकाणी होणार आहे. पण तरीही एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल, ते विसरून चालणार नाही, आणि तो म्हणजे या देशातली सामाजिक परिस्थिती. आणि राजकीय स्वातंत्र्य मिळविल्यानंतर या देशातील सामाजिक परिस्थिती बदलेल काय याची चिंता त्यावेळेस डॉक्टर आंबेडकरांना होती. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात की राजकीय स्वातंत्र्य तर ठीक आहे, मात्र त्याआधी मला असं वाटतं की आपल्याला सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य या दोन गोष्टीला महत्त्व द्यावं लागेल. कारण एखाद्या समाजामध्ये जोपर्यंत सामाजिक स्वातंत्र्य असणार नाही, आर्थिक स्वातंत्र्य असणार नाही, तोपर्यंत त्या समाजाची मूल्यमापन करत असताना आपल्याला नेहमी एक डिस्क्रिमिनेशन दिसेल. म्हणजे कोणता तरी एक घटक असा असेल ज्याच्या वाट्याला विविध अधिकार येतील, मात्र दुसरा घटक असा असेल ज्याच्या वाट्याला कमी सामाजिक अधिकार असतील. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी त्या काळात म्हटलं होतं की आपल्याला सामाजिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य याच्यावर सर्वात आधी एक प्रभावी विचार त्यावर करावा लागेल. मुळात हे सामाजिक स्वातंत्र्य का बरं महत्त्वाचे आहे? कारण या देशामध्ये असलेली जाती आधारित सामाजिक संरचना आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या देशामध्ये जर आपण इतिहास अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हे दिसतंय की आपल्याकडे आधी वर्णव्यवस्था होती. त्या वर्णव्यवस्थेमध्ये एक वरचा वर्ण होता, त्याला आपण ब्राह्मण म्हणतोय. त्यांच्याकडे अनेक अधिकार होते, अनेक अधिकारांचे केंद्रीकरण त्यांच्याकडे झालेले होते. आणि सर्वात खालच्या वर्ण म्हणजे शूद्र, ज्यांना आपण आजचे ओबीसी म्हणतोय, त्यांच्याकडे अनेक अधिकारांची वानवा होती. त्यांच्याकडे अनेक अधिकार नव्हते, अधिकारच नव्हते असं आपण म्हणू शकतो. मग नंतर आपण जाती व्यवस्थेमध्ये येतोय, वर्णव्यवस्थेमधून जाती व्यवस्थेमध्ये येतोय. जाती व्यवस्थेमध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्याला काय दिसतंय तर या समाजात अशा काही उच्च जाती आहेत ज्या जातींकडे अनेक अधिकार आहेत. अनेक अधिकार म्हणजे कोणते तर त्यांच्याकडे अनेक कॅपिटल आहे, भांडवल आहे, सोशियल कॅपिटल त्यांच्याकडे आहे, कल्चरल कॅपिटल आहे, रिलिजियस कॅपिटल आहे. समाजातील ज्या उच्च जाती आहेत त्यांच्याकडे. आणि समाजातील ज्या खालच्या जाती आहेत, SC ST OBC विजयंती, अशा विविध ज्या खालच्या जाती आहेत त्या जातींकडे
आजही सोशियल, इकॉनॉमिक, रिलिजियस, कल्चरल अशा पद्धतीच्या कॅपिटल नाही आहे. मग तुमच्यापैकी कदाचित कोणी मला असा प्रश्न विचारू शकतो की जात आणि तुमच्या विषय याचा काही संबंध बाबा नेमकं, बरोबर? तुमचा विषय कुठं आणि तुम्ही तर जातीवर बोलायला लागलात. तर मित्रांनो, याचा संबंध आहे. का बरं आहे आणि तो कसा आहे? तर आता लॉकडाऊनच्या काळात जो समाज घटक होरपळला जात आहे, ज्या समाज घटकाच्या वाट्याला परिघावरचे जिने येत आहे, जो समाज घटक भुकेने अस्ताव्यस्त झालेला आहे, ते कोण आहेत? कोणत्या जातीतून येणारे लोक आहेत? हा प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे. आणि हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला नक्कीच उत्तर मिळेल की बाबा हे कोणत्या जातीतील लोक आहेत जे आता रस्त्यानं शेकडो किलोमीटर पायी चाललेले आहेत, डोक्यावर मोठा ओझं आहे, खांद्यावर बाळ आहे, छोटे छोटे मुलं आहेत, रस्त्याने पायी चाललेले आहेत. आता रेल्वेची सुविधा केली जात आहे. आता केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकार रेल्वेची सुविधा करत आहे. मात्र 1 महिना आपण जे चित्र बघितलं त्याचं काय? तब्बल 1 महिना आपण जे चित्र बघितलं त्याचं काय? तर आपण जर हे बघण्याचा प्रयत्न केला की हे लोक नेमकं कोण आहेत, तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल की जातीचे महत्त्व माझ्या आजच्या विषयामध्ये काय आहे आणि किती महत्त्व आहे. कारण मला पूर्ण विश्वास आहे की हे जे लोक आजच्या लॉकडाऊनच्या काळात, आजच्या कोरोना काळात होरपळले जात आहेत, ते सर्वचे सर्व लोक हे खालच्या जातीतून येणारे लोक आहेत. आणि मग असं का होतंय की खालच्या जातीतील लोकांना अशा पद्धतीचे जीवन येतं? हे का बरं होतं? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला डॉक्टर आंबेडकरांनी जे म्हटलं होतं की सामाजिक स्वातंत्र्याची गोष्ट आपल्याला सर्वप्रथम करावी लागेल, तिथं आपण स्वतःला घेऊन जातो. कारण हे जे लोक आज होरपळले जात आहेत, हे जे लोक आज व्यथा सहन करत आहेत, ते सर्वचे सर्व लोक हे खालच्या जातीतून येणारे आहेत. आणि म्हणून त्या लोकांच्या आपल्या समाजातील सामाजिक दर्जा काय, त्याला आपण सोशल स्टेटस म्हणतो, त्यांचा सोशल स्टेटस काय आहे? तर त्यांचा सोशल स्टेटस हा खालचा आहे. समाजामध्ये एक सामाजिक संरचनेचा जर आपण अभ्यास केला तर त्या सामाजिक संरचनेमध्ये या खालच्या जातीतील लोकांना कोणते स्थान आहे? तर नक्कीच ते खालचे स्थान आहे. खालच्या पायदानावर ते बसले आहे. आणि म्हणून आपल्या समाजात जात नावाचा असा एक विषाणू आहे, जो विषाणू हजारो काळापासून आपल्या समाजात बसलेला आहे. आणि त्या विषाणूमुळे या संबंध खालच्या जातीतील लोक होरपळून निघालेली आहेत. अनेक व्यथा त्यांच्या वाट्याला आलेली आहेत. आणि म्हणून कोरोना सारखा संकट जेव्हा आपल्या देशात, संपूर्ण जगात, विशेषतः आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून मी बोलत असल्यामुळे आपल्या देशात हा शब्द पुन्हा पुन्हा माझ्या मुखातून बाहेर पडतोय, कारण मी आपल्या देशाच्या सामाजिक संरचनेच्या दृष्टिकोनातून हा विषय मांडत आहोत. तर जात नावाचा विषाणू असा आहे, त्या विषाणूने या लोकांना खालचे जीवन दिलेलं आहे. बरोबर? ते कसं काय? कदाचित तुमच्यापैकी काही जण म्हणतील की हां, आता बाबा रे, जात वगैरे काही राहिलेलं नाही आहे, सर्व इकॉनॉमिक ग्रोथ होत आहे, कुठंही जातीला तेवढं महत्त्व नाही राहिलेलं आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि मला हा प्रश्न अनेकदा विचारला जातोय. म्हणजे जेव्हा जेव्हा मी काहीतरी जातीच्या दृष्टिकोनातून बोलण्याचा प्रयत्न करतोय, विशेषतः आमच्या
सध्याच्या युनिव्हर्सिटीच्या आवारामध्ये जेव्हा आमची क्लासरूममध्ये डिबेट होते, डिस्कशन होते, कारण मी आता MA डेव्हलपमेंट या विषयाचा विद्यार्थी, तर मला प्रश्न केला जातोय की शुभम, यू आर अ स्टुडंट ऑफ MA डेव्हलपमेंट, सो यू हॅव टू हॅव थिंकिंग विच लीड्स टुवर्ड्स डेव्हलपमेंट, नॉट टुवर्ड्स सो कॉल्ड सोशल स्ट्रक्चर. बट ज्या समाजासाठी आपण डेव्हलपमेंट घडवून आणणार आहोत, तुमच्या डेव्हलपमेंटचा मॉडेल तुम्ही ज्या समाजामध्ये घेऊन जाणार आहात, त्या समाजाच्या सामाजिक संरचनेचा अभ्यास जर तुम्हाला नसेल तर तुमचा डेव्हलपमेंटचा मॉडेल फेल होईल. बरोबर, तुमच्या डेव्हलपमेंटचा मॉडेल फेल होईल. कारण तुमच्या डेव्हलपमेंटचा मॉडेल ॲक्सेप्ट करायला किंवा तुम्ही तुमच्या डेव्हलपमेंटचा मॉडेल त्या समाजामध्ये रुजविण्यासाठी त्या समाजाची रचना कशी झालेली आहे हे आपल्याला अभ्यासावं लागेल. नाहीतर मग फेल ठरवू आपण. आपला मॉडेल, डेव्हलपमेंटचा जो तुमचा मॉडेल आहे, तो मॉडेल त्या समाजामध्ये विकसित करण्यासाठी. हा प्रश्न मला अनेकदा विचारला जाते की शुभम, वाय डू यू हॅव सच काइंड ऑफ थिंकिंग, वाय डोंट यू थिंक इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट, दॅट सो कॉल्ड बिग टर्म्स. तर मुळात हा मुद्दा आहे. मग या ठिकाणी स्पष्ट होतंय की आपल्या समाजातला जात नावाचा असा एक विषाणू आहे, ज्याच्यामुळे आमच्या तुमच्यासारख्या अनेक लोकांना परिघावरचे जीवन जगण्यासाठी आम्हाला त्याने बाध्य केलेलं आहे. आम्ही आमचा सोशल स्टेटस वाढवावा, आम्ही आमचं सामाजिक उन्नती घडवून आणावी, यातील सर्वात मोठी बाधा जर कोणती असेल तर या देशात सामाजिक संरचना ही जाती आधारित आहे. मग दुसरा एक सामाजिक घटक जो परिघावरचे जीने काही लोकांच्या वाट्याला देण्यासाठी कारणीभूत आहे, तो म्हणजे पॉलिटिक्स ऑफ रिलीजन. हे पॉलिटिक्स ऑफ रिलीजन नेमकं काय आहे आणि हे पॉलिटिक्स ऑफ रिलीजन किंवा धर्माच्या आधारावर केलं जाणारे राजकारण काही लोकांच्या वाट्याला परिघावरचे जगणं देण्यासाठी कसं कारणीभूत आहे ते या ठिकाणी आपण समजून घेऊ. चेतन भाऊ, थँक्यू सो मच. संघरत्न, थँक्यू सो मच. तर सामाजिक संरचनेमध्ये रिलिजियस बेस, सोशल स्ट्रक्चर याचा सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे. ते कसं काय, तर अंतोनियो ग्राम्शी नावाचा एक सिद्धांतकार आहे. मी MA सोशिओलॉजीला असताना अंतोनियो ग्राम्शी नावाच्या सिद्धांतकाराचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता. मुळात एक थेअरी त्याची आम्हाला होती. ती थेअरी म्हणजे सांस्कृतिक वर्चस्ववाद, कल्चरल हेजेमोनी ज्याला आपण म्हणतो. तर समाजात खालच्या स्तरात जगणाऱ्या लोकांवर कुणाची कल्चरल हेजेमोनी आहे, कुणाचा सांस्कृतिक वर्चस्ववाद आहे, सागर सर आहेत, त्यांचं म्हणणं आहे की खालच्या जातीचे म्हणजे नेमकं काय म्हणणं आहे तुम्हाला. सर, खालच्या जातीतील लोक सुद्धा एकमेकाला श्रेष्ठ मानतात. एक जात दुसऱ्या जातीपेक्षा माझी जात कशी श्रेष्ठ आहे दाखवतात. उदाहरणार्थ महार जात ही स्वतःला मातंग समाजापेक्षा. ओके, हे खरं आहे. आणि त्याला एक सोशल टर्ममध्ये ज्याला आपण बघितलं तर इंटरसेक्शन ज्याला आपण म्हणतो, क्लास विदिन कास्ट, म्हणजे हे इंटरसेक्शन्स आहेत. मग मी जेव्हा खालची जात असा शब्द प्रयोग करतो तेव्हा मी आधी म्हटलं SC ST OBC VJNT या सर्वांचा समावेश या ठिकाणी होतोय.
आणि त्यांच्यामध्ये पण क्लास आहे. म्हणजे की बघा ना, की ओबीसीमध्ये अमुक ओबीसी, टमुक ओबीसी, राईट. तर याला म्हणतात क्लास विदिन कास्ट. म्हणजे एक वर्ग पण आहे, तो श्रेष्ठ, तो कनिष्ठ, ती वरची जात, ती खालची जात. आणि हे खरं आहे की आजच्या स्थितीत सुद्धा जातीवर आधारित सर्व काही घडून येत आहे. ते अगदी खरं आहे. कारण हे सध्या होरपळले जाणारे जे लोक आहेत ते लोक कोण आहेत, कोणत्या सामाजिक स्तरातून येणारे लोक आहेत, सामाजिक संरचनेमध्ये, आमच्या सामाजिक संरचनेमध्ये या लोकांचं काय स्थान आहे, कोणता सोशल स्टेटस आहे, हे जर आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला साधं सरळ उत्तर मिळतंय की हे सर्वचे सर्व लोक हे ज्यांच्याकडे सामाजिक सोशल कॅपिटल नाही आहे असे लोक आहेत. ज्यांच्या सामाजिक संरचनेमध्ये खालचे स्थान आहे हे ते लोक आहेत जे आज होरपळले जात आहेत. बरोबर. दुसरं, जेंडर डिस्क्रिमिनेशन. म्हणजे हा जो खालचा वर्ग आहे, म्हणजे संपूर्ण जो खालचा वर्ग आहे त्या खालच्या वर्गामध्ये जेंडर डिस्क्रिमिनेशन नावाचा असा एक घटक आहे ज्याला आपण लिंगभाव म्हणतोय मराठीमध्ये, ज्याच्यामुळे महिला नावाच्या समाज घटकाला आपण एक्सक्लूड करतोय. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला महिलांना रिझर्वेशन द्यावं लागतोय बिकॉज की त्यांच्याकडे ते अधिकार नाही आहेत जे अधिकार त्यांच्याकडे असायला पाहिजेत. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर हिंदू कोड बिल वारंवार आग्रह करत होते. हिंदू कोड बिलच्या डॉक्टर आंबेडकर. का बरं? कारण आता आमच्या ग्रामीण भागातून शहराकडे जाणाऱ्या किंवा शहरामध्ये धुनीभांडी करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या कोणत्या महिला आहेत? तर या खालच्या जातीतील महिला आहेत. बरोबर. आणि त्या महिलांना तशा पद्धतीचं धुनीभांडी करण्याचं काम का बरं त्यांच्या वाट्याला येत आहे? बिकॉज की आम्ही अनेक काळ महिलांच्या शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की आपल्याला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जर या देशामध्ये, विशेषतः आपल्या आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये फुले दाम्पत्यांनी जी शिक्षणाच्या क्षेत्रातली क्रांती घडवून आणली, ती क्रांती जर झाली नसती तर मग काय झालं असतं? महिलांची स्थिती काय असते? बरोबर. तर जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन किंवा लिंगभाव असा एक घटक आहे ज्याच्यामुळे परिघावर जगणाऱ्यांचे जीने पुन्हा क्लिष्ट होत आहे, कॉम्प्लिकेटेड होत आहे. तर हे संपूर्ण सामाजिक घटक समाजातील त्या एका वर्गाला परिघावरचे जीने जगण्यासाठी कारणीभूत असणारे सामाजिक घटक आहेत. चालेल. मग नंतर सामाजिक घटक यावर बोलल्यानंतर काही आर्थिक घटक सुद्धा आहेत. जे आर्थिक घटक परिघावरचे जीने जगण्यासाठी कारणीभूत आहेत. बरोबर. आणि मग ते आर्थिक घटक कोणते? एक मिनिट. तर ते आर्थिक घटक कोणते? तर आम्ही 1991 मध्ये खाउजा धोरण स्वीकारले. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. आम्ही न्यू लिबरलिझमची गोष्ट करायला लागलो. मग त्यानंतर मार्केट आलं, त्यानंतर मीडिया आली आणि त्यानंतर अच्युत गोडबोले आपल्या अनर्थ नावाच्या पुस्तकात ज्या पद्धतीने वर्णन करतात की GDP इझम नावाची संकल्पना जन्माला आली. आणि या GDP इझमच्या मागे धावता आम्ही सोशल सिक्युरिटी म्हणजे सामाजिक सुरक्षिततेच्या ज्या योजना आहेत त्यावर खर्च करण्याऐवजी आमचा GDP कसा वाढेल, बाबा रे आपल्याला GDP वाढवायचा आहे,
शिक्षण नाही मिळालं तरी चालेल, आरोग्य नाही सुधारलं तरी चालेल, पण आपल्याला या देशाच्या GDP वाढवायचा आहे. 10 GDP 7 GDP हे करायचं आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये झालं काय तर जे सामाजिक सुरक्षिततेच्या योजना होते त्या मागं पडल्या. आणि हे आर्थिक कारण समाजातील काही लोकांना परिघावरचे जगणे येण्यासाठी कारणीभूत ठरलं. मागं माझ्या वाचण्यात संजीव चांदोरकर, लोकसत्ताला संजीव चांदोरकर यांचं एक खूप छान आर्टिकल आलेला होता. त्यामध्ये ते म्हणतात की GDPच्या मागे धावणे ही एक विकासाची संकुचित वृत्ती आहे. संकुचित वृत्ती का बरं? कारण याच्यामध्ये एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह नाही आहे. आपण जर अमर्त्य सेन अभ्यासण्याचा प्रयत्न केलं, आपण जर महबूबुल हक अभ्यासण्याचा प्रयत्न केलं, तर त्यांच्या संपूर्ण वर्णनामध्ये सुद्धा हेच आढळून येत आहे की हे GDP बेस विकासाचा जो आपला मॉडेल आहे तो संकुचित प्रवृत्तीचा मॉडेल आहे. त्यामध्ये सर्वसमावेशकता नाही. ते कसं काय तर स्टॅटिस्टिक्स जर आपण समजून घेतलं तर स्टॅटिस्टिक्स असं सांगतंय की 75% पेक्षा अधिक संपत्ती आपल्या देशातील 75% पेक्षा अधिक संपत्ती ही 2 ते 3% लोकांकडे केंद्रीकृत झालेली आहे. सॉरी, सेंट्रलाइज झालेली आहे. बरोबर. हे का बरं झालंय? कारण GDPच्या येतो रे मी तुझ्या मागले. GDP जात आहे, आपण त्याच्या पाठीमागे धावत आहोत. अरे थांबले का, कुठं चाललाय, है ना? अशा पद्धतीची जी आपली विकासाची प्रवृत्ती आपण बनवून ठेवलेली आहे की आम्हाला ना आपला GDP वाढवायचा आहे, ती सुद्धा परिघावरचे जिने काही समाज घटकांच्या वाट्याला देण्यासाठी तेवढीच कारणीभूत आहे. काजल मॅडमचे पुन्हा आभार. तर हे संपूर्ण घटक म्हणजे सामाजिक आणि आर्थिक हे संपूर्ण घटक आपल्या समाजातील काही लोकांना परिघावरचे जगणे त्यांच्या वाट्याला देण्यासाठी कारणीभूत आहेत. मग आता लॉकडाऊनच्या काळात बोलत असताना होतं काय तर म्हणजे हे एवढी भयानक परिस्थिती का बरं निर्माण झाली? त्याच्यासाठी अनेक कारणे आहेत. एक महत्त्वाचं कारण म्हणजे जो माझ्या बुद्धीनुसार मला वाटतंय की तो कारणीभूत आहे, तो म्हणजे कोरोना काळातील संपूर्ण निर्णय प्रक्रिया जर आपण बघितली तर ती संपूर्ण निर्णय प्रक्रिया ही टॉप डाऊन यामध्ये बसणारी आहे. मग नेमकं बाबा रे टॉप डाऊन म्हणजे काय? तर टॉप डाऊन ही एक संकल्पना आहे, ही एक कन्सेप्ट आहे. टॉप डाऊन म्हणजे ते की इथून निर्णय घेतला जातो इथल्या लोकांसाठी. वरच्या खुर्चीवर बसलेला माणूस निर्णय घेतोय खालच्या लोकांसाठी. पण अशा पद्धतीचे निर्णय घेत असताना मग त्या खालच्या लोकांचा विचार आपण करतो का? तर अनेकदा आपण नाही करत. मागील दिवसात साधना साप्ताहिकला अच्युत गोडबोले यांनी एक सुंदर आर्टिकल लिहिलेला होता. त्या आर्टिकलमध्ये ते म्हणतात की या देशातील 67% कुटुंब असे आहेत ज्यांचे दरमहा उत्पन्न 10,000 आहे. या देशातील 80% कुटुंब असे आहेत ज्यांचे दरमहा उत्पन्न 20,000च्या खाली आहे. म्हणजे 80% कुटुंबाचे दरमहा उत्पन्न जर दरमहा 20,000च्या खाली असेल आणि अशा लोकांसाठी एक टॉप डाऊन अप्रोच जर वापरला जात असेल, त्यामध्ये ते पुन्हा म्हणतात की कोरोनाची टेस्टिंग करण्यासाठी जे 4,500 रुपये, त्यामध्ये
नक्कीच सूट आहे आयुष्यमान भारत योजनेतील आणि गरीब कुटुंबातील लोकांना त्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. पण गरीब म्हणजे नेमकं काय, तो सुद्धा एक पुन्हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. त्यामध्ये मला वाटते की खोलात जायला नको. तर टॉप डाऊन अप्रोच आपण स्वीकारल्यामुळे आपण एक खालच्या लोकांना कुठंतरी आपल्या त्या निर्णय प्रक्रियेमध्ये तेवढी समावेशकता नाही दिसून आली आपल्याला. मग दुसरी चूक काय दुसरं थोडंसं काय झालं की प्रवीण कुमार सर म्हणतात की अभ्यास, थँक्यू सो मच सर, आणि अभ्यासपूर्ण मांडणी करणे आवश्यक आहे. कारण अभ्यासपूर्ण मांडणी जर आपण केलो नाही तर एक अकॅडमिक साचा किंवा कॉन्क्रीट आर्थिक पैलू जो मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो तो मिळणार नाही. त्यासाठी नक्कीच अभ्यासपूर्ण मांडणी करण्याची गरज आहे. तर एकतर आपण टॉप डाऊन अप्रोच या ठिकाणी स्वीकारलं, म्हणजे वरचा माणूस खालच्या लोकांसाठी निर्णय घेईल, बरोबर. तर खालच्या लोकांना काय हवं आहे, राशन हवं आहे, काय हवं आहे, हे कुठंतरी आपल्याला समजून घ्यावं लागेल. दुसरीकडे आमची परिस्थिती काय, आता सध्याची जर आपण परिस्थिती लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर आपली परिस्थिती काय आहे सध्या, तर भयंकर परिस्थिती आहे. ती कशी काय, तर मागल्या दिवसामध्ये सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने एक रिपोर्ट प्रकाशित केलेला होता. त्या रिपोर्टमध्ये ते काय म्हणतात, तर बेरोजगारीचा दर 29% झालेला आहे. आणि हा बेरोजगारीचा दर कुणाचा आहे, तर संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा. त्यामध्ये असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांचा समावेश नाहीच. मग अशा पद्धतीची भयानक परिस्थिती असताना लोकांकडे 2 वेळची भूक भागवण्यासाठी एक मूलभूत जी पैशाची गरज असणार आहे ती कुठून येणार, बरोबर. आणि म्हणून मग सामाजिक सुरक्षिततेच्या योजनांवर आपल्याला या ठिकाणी खर्च करावासा वाटतो. तरी अशा पद्धतीचे संपूर्ण कोरोना काळातील परिस्थिती हे मला जे समाजातील खालच्या स्तरातील लोक आहेत त्यांच्या संपूर्ण जीवनावरील ताळेबंदी वाटते. मागील काळात तुम्ही कदाचित NDTVची एक रिपोर्ट बघितली असाल, एकदम हादरवून सोडणारी ती रिपोर्ट होती. ते कसं काय, तर शहरामध्ये रोजगारासाठी गेलेल्या एका महिलेची डिलिव्हरी होते. 3 दिवसाचा तिचा बाळ. आपल्या त्या 3 दिवसाच्या बाळाला ती महिला दूध पाजण्याचा प्रयत्न करते, मात्र आपल्या बाळाला दूध पाजण्यामध्ये ते अपयशी ठरते. कारण पोटामध्ये अन्न नाही. दूध निर्माण होण्यासाठी जेवण करायला पाहिजे ना. दूध निर्माण करण्यासाठी आपल्याकडे एक साधा नियम आहे ना की आपल्याला ऊर्जा मिळण्यासाठी जेवण करण्याची गरज असते. ती आपल्या 3 दिवसाच्या बाळाला दूध पाजू शकत नव्हती कारण जेवण नाही. तर ती महिला आपल्या बाळाला म्हणजे दूध कसं पाजणार, हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. तर कोरोना काळात ही एक घटना नाही, खरं तर अशा अनेक घटना घडत आहेत. तुम्ही जीन ड्रेजला आजच्या काळात वाचण्याचा प्रयत्न केलं, अरुणा रॉयला या आजच्या काळात वाचण्याचा प्रयत्न केलं, निखिल डेला आजच्या काळात वाचण्याचा प्रयत्न केला. तर बरखादतच्या रिपोर्ट्स तुम्ही जर बघितल्या, तिचा कव्हरेज जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की किती भयानक परिस्थिती आहे. तर अशा संपूर्ण कारणांमुळे समाजातील घटकाला परिघावरचे जिणं येत आहे. म्हणजे ताळेबंदी झालेली आहे, संपूर्ण त्यांचे जीवन थांबलेलं आहे. त्यांच्या जीवनातील स्वप्न, आशा, उद्देश संपूर्ण स्तब्ध झालेले आहेत, थांबलेली आहेत. उद्या आपल्याशी काय होणार याची कल्पना ते नाही करू शकत आहे.
आणि म्हणून मी परिघावर जगणाऱ्यांची टाळेबंदी असा शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला आहे. आणि मग हे तर आता क्लिअर झालंय की परिघावर जगणाऱ्यांची टाळेबंदी झालेली आहे, त्यांच्या जीवनावर टाळेबंदी आलेली आहे. मग कोरोनानंतर शासनाने घोषित केलेली टाळेबंदी तर निघून जाईल, हे क्लिअर आहे की शासन निर्णय घेईलच. टाळेबंदी हटवली जाणार, संचारबंदी हटवली जाणार, पुन्हा शाळा महाविद्यालये कारखाने पुन्हा सुरू होतील. पण या परिघावर जगणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवनावर जी टाळेबंदी आलेली आहे ती टाळेबंदी हटवली जाईल काय? आणि ती टाळेबंदी हटवली जाईल तर ते कशी हटवली जाईल, काय करावं लागेल? तर त्यासाठी तुमच्या आमच्यासारख्या अकॅडमिक क्षेत्रात किंवा ज्यांना मंगेश जी यांचं मेसेज आहे की उत्कृष्ट मांडणी, थँक्यू सो मच सर, तुमच्यासारख्या लोकांकडून प्रेरणा मिळत असते आणि मांडणी करण्याचा प्रयत्न मी करत असतो. तर कोरोना काळानंतर परिघावर जगणाऱ्यांच्या जीवनावरून टाळेबंदी हटवली जाईल काय होईल हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण होतोय. तर मला वाटतं की नक्कीच काहीतरी बदल होईलच, त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही बदल घडून येईलच. मात्र तरीही जे संरचनात्मक बदल व्हायला पाहिजेत ते संरचनात्मक बदल आपल्याला बघायला मिळतील का? की पुन्हा तेच बोलाचाच भाग, बोलाचीच कडी. आपल्याला माहित आहे मोठमोठ्या घोषणा करणे की असं चित्र बघायला मिळेल, किंवा पुन्हा तोच नन्नाचाच पाढा आणि पुन्हा 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 रेटून तेच ते सांगणे की हे होईल, की खरंच बदल घडेल काय? तर मला वाटतंय की आमच्या प्रशांत मित्राचा मेसेज आहे की ग्लॅड टू सी यू, थँक्यू सो मच. तर मला वाटतंय की नक्कीच काहीतरी बदल होतील. मात्र तुम्ही साधना साप्ताहिकात सुहास पळशीकर यांना जर वाचण्याचा प्रयत्न केला तर सुहास पळशीकर यांनी एक छान आर्टिकल लिहिला होता. त्या आर्टिकलचा शीर्षक आहे पॉप्युलिझमचे गोड बंगाल. म्हणजे काय? तर आजच्या भारतीय राजकारणाचा अभ्यास करण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुम्हाला पॉप्युलिझम नक्कीच जाणवेल. मग पॉप्युलिझम म्हणजे ज्याला लोकानुरंजन, मराठीमध्ये खूप मोठा शब्द आहे, बरोबर. पॉप्युलिझम म्हणजे नेमकं काय होतंय? तर पॉप्युलिझम मध्ये लोकांचे जे बेसिक प्रश्न आहेत, लोकांचे जे मूलभूत मुद्दे आहेत त्याला आपण महत्त्व देत नाही. तर एक पॉप्युलर बेस राजकारण केलं जातं की कोई तो मसीहा आएगा और हमारा पूरा कुछ ना कुछ भला करके जाएगा. हे पॉप्युलिस्ट राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात. मग हे पॉप्युलिझम बेस राजकारण सतत राहत असेल तर मला वाटतं कुठेतरी शक्यता कमी आहे की काहीतरी बदल घडून येईल. आणि दुसरा महत्त्वाचा रोल असते आपल्या लोकशाहीमध्ये, तो म्हणजे कुणाचा? तर मीडियाचा, बरोबर. म्हणजे या देशातील मीडिया, या देशातील प्रसार माध्यमे जनसामान्यांची प्रश्ने सरकारपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत असतील तर शासन दरबारी त्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल, त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातील, संसदेमध्ये तशा पद्धतीची चर्चा होईल. पण या देशातील प्रसार माध्यमे हिंदू मुस्लिम बेस एक प्रोपोगेंडा चालवण्याचा पुन्हा प्रयत्न करत असतील तर आमच्या तुमच्यासारख्या सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत त्या सामान्य प्रश्नांना उत्तर मिळणार नाहीत. आणि म्हणून कोरोना काळानंतर सुद्धा मीडियाची अशीच भूमिका आपल्याला पाहायला मिळत असेल
तर मला वाटतंय जो परिवर्तन घडून येण्याचे आपण स्वप्न बघत आहोत ते कुठंतरी त्या स्वप्नाला खीळ तर बसणार नाही ना, हे एक भीती मनामध्ये निर्माण होते. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आज आपण ऑनलाईनच्या माध्यमातून बोलत आहोत, चर्चा करत आहोत. झूमचा वापर सर्वत्र केला जात आहे. झूमच्या माध्यमातून मोठमोठ्या चर्चा केल्या जात आहेत. तर काल मी पी साईनाथ सरांचे एक ऑनलाईन लेक्चर अटेंड करत होतो. म्हणजे बेसिक मुद्द्यावर का बरं चर्चा करण्याची गरज आहे, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आपण सर्वजण झूमच्या माध्यमातून बोलत आहोत, पण त्या सरकारी शाळांचं काय, ज्या सरकारी शाळांमध्ये आजही ब्लॅकबोर्ड नाही, त्या सरकारी शाळांतील विद्यार्थी झूमचा वापर करून शिकू शकतात काय, त्यांच्याकडे साधं ब्लॅकबोर्ड नाही. बरोबर. म्हणजे या देशातील सरकारी शाळांची अशा पद्धतीची परिस्थिती असेल तर मोठा परिवर्तन घडून येईल ही अपेक्षा बाळगायलाच पाहिजे. बरोबर. म्हणजे परिघावर जीवन जगणारा समाजातील जो वर्ग आहे त्या समाजातील वर्गाची परिस्थिती बदलायला हवी ही खरंच आपली मनातून इच्छा असेल तर त्यांच्या समस्यांची चिंता नव्हे तर चिंतन त्यांच्या समस्यावर व्हावं एवढीच माफक इच्छा. त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडले जावेत एवढीच माफक इच्छा. कारण जोपर्यंत त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडले जाणार नाहीत, जोपर्यंत आरोग्य, शिक्षण अशा पद्धतीच्या मूलभूत मुद्द्यांवर आपलं मायबाप सरकार लक्ष देणार नाही, तोपर्यंत मला वाटतंय की मोठा काहीतरी परिवर्तन घडून येईल अशा पद्धतीचे स्वप्न बघणे थोडंसं कठीण वाटतंय. चालेल. तर मला वाटतंय आता 5च्या पुढे आपण गेलेलो आहोत. म्हणजे 1 तास मी या ठिकाणी बोललेलो आहोत. डिजिटल इंडियामधील भारत आहे ना, ही वास्तविकता आहे काजल मॅडम. आपल्याला समजून घ्यावं लागेल की बघा ना की डिजिटलने आपल्या समाजामध्ये 2 वर्ग निर्माण केलेले आहेत. एक वर्ग असा आहे की जो झूमचा वापर करून मीटिंग घेत आहे. म्हणजे या देशातील काही मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या झूमच्या माध्यमातून आपल्या क्लासेस चालवत आहेत. मात्र सरकारी शाळेमध्ये शिकणाऱ्या आमच्यासारख्या ग्रामीण भागातील मुलांचं काय, ज्यांच्या शाळेमध्ये आधी ब्लॅकबोर्ड नाही आहे ते झूम कसं काय वापरणार, ज्यांच्या शाळेमध्ये फॅन नाही आहे, हो अनेक शाळेमध्ये झाडू पण नसतो, त्यांचं काय, हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. तर अनेक पैलू आहेत आजच्या विषयाला. पण मला वाटतंय की हा विषय महती विचारमंचावरून मांडण्यामागचा माझा उद्देश हाच होता की कोरोना नावाच्या संकटाला आम्ही आणि तुम्ही केवळ आणि केवळ आरोग्य या दृष्टिकोनातून न बघता याला जे विविध पैलू आहेत, मग तो आर्थिक पैलू असो, सामाजिक पैलू असो, या विविध पैलूंची मदत घेऊन आजच्या काळाचा विश्लेषण करणे अतिशय गरज आहे. वी हॅव टू अंडरस्टँड इट. बरोबर. तर विषयाला कन्क्लूड करतोय. तुमचे काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न पाठवा. मी त्या प्रश्नाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करीन, त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. प्रशांत भाऊ बोलत आहे की आयकॉनिक ॲल्युमिनी ऑफ JMPC शुभम वनवे. थँक यू सो मच डिअर प्रशांत. इट्स अ ग्रेट प्लेजर फॉर यू that you are listening to me. Prashant is my good friend. We have studied in same college called JMPC. So thank you so much Prashant. विषयाला कन्क्लूड करण्याआधी मी विनंती करीन की माझ्या संपूर्ण विश्लेषणावर आधारित तुमचे काही प्रश्न असतील किंवा माझ्या विषयाशी संबंधित तुमचे काही प्रश्न असतील किंवा मी माझा एखादा मुद्दा तुम्हाला समजायला थोडंसं कठीण वाटलेलं असेल तर ते तुम्ही विचारू शकताय. मी त्याच्या पुन्हा एक वेगळ्या भाषेमध्ये
त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न करेन. तर मुळात या विषयाला कन्क्लूड करत असताना मला हे सांगायला आवडेल की म्हणजे ज्या काही योजना किंवा जे काही निर्णय शासन दरबारी घेतले जातात त्या निर्णयांना ह्या खालच्या वर्गाची पार्श्वभूमी असणे आवश्यक आहे. जोपर्यंत म्हणजे आपण जर वास्तविकतेपासून तुटत जात असू, आपण जर वास्तविकतेपासून दूर जात असू, तर आपण जमिनीपासून दूर जातो. म्हणजे जमिनीवर नेमकं काही घडत आहे हे आपल्याला कळत नाही. बरोबर. आपण जर फक्त हवेमध्ये उडत असू तर जमिनीवर काय सुरू आहे हे आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून आपल्याला हे कळायला हवं की नेमकं आपल्या भारतीय समाजाची संरचना काय, त्याच्यामध्ये सामाजिक भेदभाव कशा पद्धतीने जन्माला घातला जातो आणि त्या सामाजिक भेदभावाचा परिणाम समाजातील जो खालच्या वर्ग आहे त्या समाजातील खालच्या वर्गावर त्याचा काय परिणाम होतोय. आणि या कोरोनाच्या काळात हा जो समाजातील खालचा वर्ग आहे तो जो होरपळला जातोय त्याच्या जीवनावरील टाळेबंदी पूर्णपणे हटवण्यामध्ये, पूर्णपणे ती टाळेबंदी माघेरी खेचण्यामध्ये आपण यशस्वी होऊ काय. आणि मला वाटते की त्याच्यासाठी प्रयत्न केल्या जायला हवेत. जोपर्यंत आपण या परिघावर जगणाऱ्यांच्या जीवनावर जी टाळेबंदी बसलेली आहे अनेक हजारो वर्षापासून, आपण तर फक्त कोरोना आल्यानंतर टाळेबंदी अनुभवत आहोत. पण हे जे लोक आहेत जे अनेक वर्षापासून त्यांच्या जीवनावरच टाळेबंदी बसलेली आहे, ती टाळेबंदी हटवण्यामध्ये आपण प्रयत्न करायला पाहिजे. बादलचा एक प्रश्न आलेला आहे की धार्मिक राजकारण आणि परिघावर जगण्यावर थोडी आणखी तुमचं मत पाहिजे. बरोबर. तर धार्मिक राजकारणामुळे मुळात होतं काय, तर आपली जी कॉन्शियसनेस आहे ती कॉन्शियसनेस जी बेसिक मुद्द्यांवर असायला पाहिजे. शिक्षण असो, आरोग्य असो, न्यूट्रिशन असो, कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज असो, कॉन्स्टिट्यूशनल नॉर्म्स असो, या बेसिक मुद्द्यांवर जे आपण कॉन्शियस असायला पाहिजे ती आपली कॉन्शियसनेस म्हणजेच विचार करण्याची जी आपली थिंकिंग पॉवर आहे ते थिंकिंग पॉवर पॉलिटिक्स ऑफ रिलिजनकडे वळवले जाते. आणि जे बेसिक इश्यूजवर आपण फोकस करायला पाहिजे त्या बेसिक इश्यूजवर आपण फोकस करत नाही. बरोबर. आणि म्हणून प्लीज मेक स्क्रीन स्ट्रेट. यू कॅन टर्न युअर. आय होप की मी आता दिसत असेल. तर धार्मिक राजकारणामुळे हे होतंय की ज्या बेसिक मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायला पाहिजे, शासन दरबारी ज्या बेसिक मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे त्या बेसिक मुद्द्यांवर चर्चा होत नाही. आणि त्याच्यामुळे समाजातील जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न सुटत नाही. वारंवार धार्मिक राजकारणाला पाठिंबा दिला जातोय, त्याच्यातून समाजामध्ये धार्मिक क्लिष्टपणा निर्माण होतोय, धार्मिक भेदाभेद निर्माण होतोय. आणि त्या धार्मिक विभेदीकरणामुळे विचलन घडून येतोय. आणि त्या विचलनाचा परिणाम असं होतोय की सामाजिक लढ्यासाठी जे अनुचलनात्मक पर्यायी अनुचलनात्मक पावले उचलण्याची जी गरज असते ते आपण करत नाही. मला वाटते हे आपल्याला विचार करावा लागेल. शिक्षणाचा दिल्ली मॉडेल सरकारने संपूर्ण देशभर स्वीकारला तर शैक्षणिक क्षेत्रात चांगले बदल होतील काय वाटते. आमच्या प्रशांत भाऊंनी एक प्रश्न विचारलेला आहे की
स्क्रीन जशी होती तशी करा. काजल मॅडमचं म्हणणं आहे की स्क्रीन जशी होती तशी करा. चालेल. तर प्रशांतने प्रश्न विचारलेला होता की शिक्षणाचा जो दिल्ली मॉडेल आहे तो देशभर स्वीकारला तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसू शकतात काय. मुळात दिल्ली सरकारच्या शिक्षणाच्या मॉडेलवर अनेक रिसर्च झालेली आहे आणि ते अनेक रिसर्च द्विधा निष्कर्ष काढणारे आहेत. अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी दिल्लीच्या शिक्षणाच्या मॉडेलमध्ये करण्यात आलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल जर सांगायचे झालं तर मागं माझ्या वाचण्यामध्ये लोकसत्ताला एक आर्टिकल आलेला होता. हा मोबाईल जसा होता तसाच आता मी ठेवलेला आहे. सॉरी फॉर दॅट टेक्निकल इश्यू. त्या आर्टिकलमध्ये मी असं वाचलेलं होतं की दिल्ली सरकारने त्यांचे सरकारी शिक्षक जे आहेत त्या सरकारी शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी फिनलँडला पाठवलं होतं. कारण फिनलँडचा एक शिक्षणाचा मॉडेल आहे आणि फिनलँडवरून त्यांच्या शिक्षकांना एक ट्रेनिंग देण्यात आली की कशा पद्धतीने शाळा रन करायच्या, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांशी डील करायचे, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने समजून घ्यायचं. तर अशा पद्धतीचे काही सकारात्मक पावले उचलण्यात आली. दुसरा एक अतिशय साधा आपण जो दिल्ली सरकारने केलेला आहे जो आपण करू शकतोय म्हणजे मनीष सिसोदिया जे दिल्लीचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी जे दिल्ली शिक्षणाच्या मॉडेलवर जी पुस्तक लिहिलेली आहे ती जर आपण वाचली तर त्यामध्ये ते काय म्हणतात की आम्ही अनेक साध्या गोष्टी केल्या. साध्या गोष्टी नेमकं म्हणजे काय तर एक अतिशय अभिनव कल्पना त्यांनी मागं राबवली. ती अभिनव कल्पना कशी तर आपल्याकडे ना काय होतंय नेत्यांचे मोठमोठे बॅनर लागतात. आपण मोठमोठे बॅनर बघतो नेत्यांचे. पण दिल्ली सरकारने काय केलं तर त्यांच्या सरकारी शिक्षकांचे बॅनर लावले. कोणत्या शिक्षकांचे तर ज्या शिक्षकांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्या शिक्षकांचे दिल्लीच्या मेट्रो स्टेशनवर दिल्लीच्या मुख्य ठिकाणी त्यांनी बॅनर लावले. त्याच्यामुळे काय झालं की जो शिक्षक वर्ग होता त्यांना एक मोटिवेशन मिळाला, लोकांमध्ये त्यांना रिस्पेक्ट मिळाली. त्याच्यामुळे काय झालं की त्यांनी शिक्षणावर तेवढंच फोकस केलं. हॅपीनेस इंडेक्स जर आपण बघितलं दिल्ली सरकारचा त्याच्यामध्ये पण अनेक सकारात्मक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तर आपण ते करू शकतोय. एक प्रश्न पुन्हा आलेला आहे की सचिन निंबारते परिघावर जीवन जगणाऱ्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपला समाज आणि सरकार कोणते प्रयत्न करू शकते जेणेकरून सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकेल. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल तर आपली जी प्लॅनिंग प्रोसेस आहे त्या प्लॅनिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेशन ऑफ द पीपल वाढवावं लागेल. लोकांच्या जोपर्यंत पार्टिसिपेशन वाढणार नाही तोपर्यंत इकॉनॉमिक डेमोक्रेसी, तुम्ही दीपक नय्यरला जर वाचण्याचा प्रयत्न केलात तर दीपक नय्यर इकॉनॉमिक डेमोक्रेसीबद्दल बोलतात. पॉलिटिकल डेमोक्रेसी तर आहे आपल्याकडे बट इकॉनॉमिकल डेमोक्रेसीची सुद्धा आपल्याला गरज आहे. इकॉनॉमिक डेमोक्रेसी म्हणजे काय तर आर्थिक निर्णय घेत असताना लोकांचा विचार आपल्याला करावा लागेल. बरोबर. तर सचिनला मी रिक्वेस्ट करीन की आपण दीपक नय्यरला वाचू शकतो. देन सामाजिक स्वातंत्र्यासाठी आपण काय करू शकतो तर जाती आधारित जी सामाजिक संरचना आहे, जे जातीत डिस्क्रिमिनेशन केल्या जात आहे, जो एक जाती आधारित कट्टरपणा आपल्याला दिसतोय त्याच्यावर कुठेतरी आपल्याला पुन्हा विचार करावा लागेल. आधुनिक विचारसरणी अवलंबावी लागेल. त्याच्यासाठी शिक्षणातून आधुनिक मूल्य या समाजामध्ये रुजविण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. कारण शिक्षणातून आपली विचारसरणी आपण बदलवतो, एक नवीन विचार आपल्या मेंदूमध्ये प्रवेश करतोय, नवीन विचाराचा जन्म आपल्या मेंदूमध्ये होतोय. त्याच्यामुळे आपल्याला अधिकाधिक शिक्षणावर खर्च करावा लागेल आणि याच्यामध्ये अतिशय आपण मागे आहोत. म्हणजे हे किती म्हणजे शोकांतिकेची बाब आहे की आपण शिक्षणावर आपल्या जीएसटीचा किती खर्च करतोय. हार्डली 2% पेक्षाही कमी. जीएसटीच्या एकूण खर्च जर आपण शिक्षणावर किती करतो हे जर आपण बघितलं तर हार्डली 2% सुद्धा आपण शिक्षणावर खर्च करत नाही. 130 करोड लोकांचा आपला देश आहे आणि 130 करोड लोकांचा
या देशामध्ये आपण GSTच्या 2% सुद्धा खर्च शिक्षणावर करत नसू, तर मला वाटतंय की शिक्षणाचे महत्त्व अजूनपर्यंत आपण ओळखून घेतलं नाही. अनिलचे मेसेज असं आहे की विषयाचं गांभीर्य लक्षात घेता, आजची परिस्थिती लक्षात घेता आर्टिकल 21 व च हनन म्हणता येईल का? नक्कीच. आणि मला वाटते केवळ हे आर्टिकल 21चं हनन नाही आहे, तर जो बेसिक स्ट्रक्चर आहे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तो संपूर्णच्या संपूर्ण बेसिक स्ट्रक्चरचं व्हायोलेशन आहे. बरोबर. मग बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय? तर इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, डिग्निटी, द असेन्स ऑफ द पीपल ऑफ इंडिया, हा जो बेसिक स्ट्रक्चर आहे, फेडरलिझम हा जो बेसिक स्ट्रक्चर आहे, या संपूर्णच्या संपूर्ण बेसिक स्ट्रक्चरचं व्हायोलेशन आहे. राईट टू फ्रीडम, राईट टू इक्वॅलिटी, राईट टू लाईव्हलीहूड, which is under article 21, right to education, राईट टू लाईव्हलीहूडचा अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे हा राईट टू लाईव्हलीहूडचा. मात्र आत्ता काय झालं तर लाईव्हलीहूड संपूर्णच्या संपूर्ण विस्कळीत झालंय. अनेकांच्या लाईव्हलीहूडचं काही कल्पनाच करता येत नाही की त्यांच्या लाईव्हलीहूडचं काय होईल. इट्स अ क्लिअर व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 21 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. And as I said, it is not only about the Article 21, it is about the basic structure of the Indian Constitution. It's a clearly, precisely violence of basic structure of Indian Constitution. बरोबर. तर पुन्हा आपल्याला कुठेतरी विचार करावा लागेल की आपण कोणत्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. स्वातंत्र्याची 70 ओलांडल्यानंतरही भारतीय संविधानामध्ये नमूद बेसिक स्ट्रक्चर, मूलभूत जे मुद्दे आहेत, ते जर आपण या भारतभूमीत रुजविण्यामध्ये जर आपण अपयशी झाले असो, तर मला वाटते कुठंतरी समाजातील प्रत्येक समाज घटकाने त्याच्या विवेकबुद्धीला अनुसरून, सतत विवेकबुद्धीला अनुसरून पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. जो जीडीपी इझमचा ढोल वाजवून आपण उदो करत आहोत, तो मॉडेल, इकॉनॉमिक ग्रोथचा मॉडेल कितपत यशस्वी झालेला आहे त्याच्यावर पुन्हा एकदा आपल्याला विचार करावा लागणार आहे. जीडीपी इझमच्या मागे जे आपण धावत सुटत आहोत, पळत आहोत, ते नक्कीच योग्य आहे का? की कुठंतरी आपल्याला थांबून, बाबा रे आता खूप झालं पळणं, आता कुठंतरी निवांत बसून विचार करावा लागेल, ते सुद्धा करण्याची गरज मला या ठिकाणी दिसतंय. तर मला वाटते मला या ठिकाणी थांबायला हवं. विषय खूप मोठा आहे, पुन्हा नवीन पैलू विषयाला आहेत, अनेकविध पैलू या ठिकाणी मांडता येतील. तर विषयाला कन्क्लूड करताना हेच सांगावं लागेल की आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा लागेल की आपण कोणत्या दिशेने चाललेलो आहोत. आपल्याला पुन्हा एकदा आपले मूलभूत अधिकार काय आहेत, आपल्याला आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टी काय आहेत, आपल्याला काय मूलभूत गोष्टी लागतात, त्याविषयी पुन्हा एकदा आपल्याला विचार करावा लागणार आहे. मला वाटते तेव्हाच परिघावर जगणाऱ्यांच्या जीवनावर जी टाळेबंदी हजारो वर्षापासून बसलेली आहे, ती टाळेबंदी हटविण्यासाठी, कमी करण्यासाठी, समूळ नष्ट करू आपण, समूळ नष्ट करण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकतो. थँक्यू सो मच. आपल्या सर्वांची रजा घेण्याआधी, आपल्या वाणीला विराम देण्याआधी महती फाउंडेशनचे मला मनापासून आभार मानायला या ठिकाणी आवडेल. खरंच महती अनेक आमच्यासारख्या नवनवीन कलाकारांना, यांना बोलण्याची आवड आहे, केवळ बोलण्याचीच नाही तर अनेक कलाक्षेत्रात ज्यांना रुची आहे, अशा नवनवीन कलाकारांना, युवा वक्त्यांना महती फाउंडेशनच्या माध्यमातून एक विचार व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. त्यासाठी काजल मॅडमचं मनापासून आभार, संघा सरांचे मनापासून आभार आणि तुमच्या कार्याला शुभेच्छा.
आणि मी विनंती करीन, आशा व्यक्त करीन की तुम्ही जो उपक्रम चालवत आहात तो उपक्रम येणाऱ्या भविष्यात सुद्धा तेवढंच जोमाने सुरू राहील, एवढी आशा व्यक्त करतोय आणि या ठिकाणी थांबतोय, आपल्या वाणीला विराम देतोय. पुनश्च थँक्यू सो मच, मनस्वी आभार. आणि संपूर्ण आणि विशेष म्हणजे संपूर्ण जे माझे मित्र, वरिष्ठ गुरुजन, सामाजिक क्षेत्रातील अनेक नावाजलेले व्यक्तिमत्व, ज्यांनी मला ऐकलं, वेळातलं वेळ काढून ज्यांनी मला ऐकलं, त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. तुमचं प्रेम असंच मिळत राहो. तुम्हाला जर मला अधिक ऐकायचं असेल तर माझे यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. शुभम वनवे नावाचे यूट्यूब चॅनल आहे. SHUBHAMWANAVE असं शुभम वनवे नावाचे यूट्यूब चॅनल आहे. त्या ठिकाणी मी माझं अनेक स्पीच अपलोड केलेले आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. आणि हा संपूर्ण फेसबुक लाईव्ह तुम्हाला कसं वाटलं हे महती पेजच्या माध्यमातून तुम्ही कळवा, किंवा मला पर्सनलीसुद्धा तुम्ही कळवू शकता. So thank you so much once again for this great opportunity that I have enjoyed very well. Thank you so much.